आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दसरा का साजरा केला जातो याबद्दल संपूर्ण माहिती। तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी भक्तिकथा या चॅनलमध्ये। तर फ्रेंड्स, बऱ्याच दिवसानंतर आपल्या या चॅनलवरती व्हिडिओ आला आहे, त्याबद्दल मी तुम्हाला दिलगिरी व्यक्त करते। मनापासून तुमची मला क्षमा असावी। चला तर मग आज आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन का केले जाते? रावणाचा वध म्हणजेच सत्याचा असत्यावर विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय असल्याचे प्रतीक मानले जाते। प्रभू श्रीरामाने लंका नरेश रावणाचा पराभव करून त्यांच्या कैदेतून सीतामाईची सुटका केली होती। याची दुसरी बाजू एक आहे, यावर चिंतन करायला हवे। रावण तपस्वी, अस्त्र वस्त्र शास्त्र पारंगत असलेला सोन्याच्या लंकेचा सम्राट होता। शेवटी त्याचा विनाश का झाला? सीतामाईचे अपहरण, रामाशी वैर पत्करल्याने किंवा अहंकाराच्या आहारी गेल्याने, हेच त्यामागचे एकमेव कारण होते। रावण प्रचंड विद्वान होता, तसेच राजधर्म जाणकार होता। रामाने लक्ष्मणाला मृत्यूशय्येवर पडलेल्या रावणाजवळ राजधर्माचे रहस्य जाणून घेण्यासाठी पाठवले होते। तेव्हा रावण म्हणाला, मी आयुष्यात सर्वात मोठी चूक केली आहे। माझ्या 3 योजना होत्या। स्वर्गात जाणारी शिडी तयार करणे, समुद्राचे खारे पाणी गोड करणे आणि सोने सुगंधी करणे। या तिन्ही योजनांबाबत मी कालपर्यंत टाळाटाळ केली आणि सीतेच्या अपहरणाचे चुकीचे काम केले। आता नेहमी हे लक्षात ठेवा की चांगल्या कामात टाळाटाळ करण्याऐवजी ते त्याच क्षणी तत्काळ केले पाहिजे आणि वाईट काम उद्यावर ढळले पाहिजे। रावणाचे चरित्रही कौतुक करण्यासारखेच आहे। त्याने सीतामाईसोबत कोणत्याही दुर्व्यवहार किंवा कोणत्याही प्रकारचे लैंगिक शोषण केले नाही। तर आज आपण गल्लीबोळात बलात्कार होत आहेत, म्हणूनच रावणाच्या पुतळ्याचे दहन न करता अशा अपराधांचे पुतळे जाळायला हवे। आतंकवादाच्या पुतळ्याचे दहन केले पाहिजे, ज्यामुळे अनेक निरपराध लोकांचे नाहक बळी घेतले जात आहे। भ्रष्टाचाराच्या पुतळ्याचे दहन करायला हवे, ज्यामुळे आपले पाळेमुळे कुमवत होत आहेत। राम अवतार आहे का नाही याबाबत रावण साशंक होता। जर राम अवतार आहे तर तो सीतेची सुटका करेल, नाहीतर मी तिला माझ्या पटराणी करेल। शेवटच्या क्षणी त्याने सांगितले की राम, मी तुझ्याकडून हारूनही जिंकलो आहे। शेवटच्या क्षणी तू माझ्यासमोर उभा आहेस, यासाठी मुक्ती मिळवण्याचा मला अधिकार आहे। मला सहजच मुक्ती मिळाली, ज्यासाठी साधकाला कितीतरी मोठी साधना करावी लागते। तर अशा मुक्त विद्वान पुरुषाचा पुतळा जाळणे योग्य आहे का? खरोखरच रावण एक असामाजिक प्रवृत्ती आहे, अहंकाराचा आणि अज्ञानाचे प्रतीक आहे, राक्षसी विचारधारा आहे। जर अहंकार, असामाजिकता आणि दहशतवादासारखा रावण प्रवृत्तीचे पुतळा दहन करायचे आहे, तर आपण सर्वात पहिल्यांदा आपल्या आत सामावलेल्या या प्रवृत्तीचे शमन केले पाहिजे। आपल्या आत सामावलेला खराखुरा रावण आहे, त्याचे दहन केले पाहिजे, ज्यामुळे आपण तरी सुखी व्हालच, पण त्याचबरोबर सामाजिक आणि राष्ट्रही सुखी आणि समाधानी राहील। रावणाची विद्वत्ता, त्याचा उपदेश प्रथम आचरणात आणा, त्यानंतर पुतळा दहन केले तर चांगले होईल। नाहीतर बाहेरच्या रावणांचे दहन करायचे आणि आपल्या आत सामावलेला रावणाचा तसाच जेवण ठेवायचा। रावणाने जर समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे रूपांतर गोड पाण्यात केले असते तर पाण्याची चिंताच मिटली असती। सोन्याला सुगंध मिळूनही दिला असता तर सोन्याच्या किमतीला 4 चांद लागले असते। दक्षिण भारतीयांचा विरोध खरा आहे। रावणाच्या पुतळ्याचे दहन का केले जाते? गोष्ट दहनाची किंवा पुतळ्याची जाळण्याची नाही, तर खरेपणा समजून घेण्याची आहे। जर रावणाच्या पुतळ्याचे दहन करत आहोत तर सर्वात प्रथम अज्ञात, दहशतवाद आणि अहंकाराच्या पुतळ्याचे दहन करायला हवे आणि सत्य, ज्ञान, निर्भरता आणि सुखाच्या जीवनावर विजय मिळवायला हवा। हिंदू धर्मात दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाची परंपरा आहे। दसऱ्याला देशाच्या विविध भागात रावणाचे दहन केले जाते। लोक रावणाचा पुतळा जाळतात। दसऱ्याचा दिवस अत्याचारावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो। दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे जाळून एकमेकांना शुभेच्छा देऊन लोक दिवाळीची तयारी सुरू करतात।
अशातच जेव्हा जेव्हा रावणाचे दहन केले तेव्हा सर्वांच्या मनात एकच प्रश्न येतो, तो म्हणजे खरंच रावणाला 10 डोके होते का? रावण हा लंकेचा राजा होता. त्याला लंकेचे लंकापती, दशग्रीव अशा अनेक नावांची ओळख केली जाते. तो अतिशय तेजस्वी होता. तो अतिशय पराक्रमी होता. अत्यंत जाणकार होता. वेदशास्त्रांचा जाणकार होता. एक महान पंडित आणि शिवाचा महान भक्तही होता. रामायणातील महर्षी वाल्मिकी यांनी रावणाचे वर्णन केले आहे आणि रामचरित्र मानसमध्ये तुलसीदासांनी सांगितले आहे की त्याची प्रतिमा माणसाच्या डोळ्यासमोर राक्षसाच्या स्वरूपात दिसते. वाल्मिकी रामायण आणि रामचरित मानसमध्ये रावणाचे वर्णन 10 डोके असल्याचे सांगितले आहे आणि 20 हात असल्याचे सांगितले आहे. पण खरंच रावणाला 10 डोके होती का? आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून रावणाच्या 10 डोक्यांचे रहस्य सांगणार आहे. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की एखाद्याला 10 डोके असणे ही केवळ एक कल्पना आहे आणि ही देखील रावणाबद्दलची एक कल्पना आहे. आजची तरुण पिढी आणि जिज्ञासू लोक अनेकदा हा प्रश्न विचारतात की रावणाची खरोखरच 10 डोके होती का? त्याबद्दल वेगवेगळ्या समजुती कथा आणि दंतकथा आहेत. काही लोकांच्या मते रावणाची 10 डोके असल्याची कथा खोटी आहे. त्याला 10 डोकी नव्हती. त्याने फक्त 10 डोकी असल्याचा भ्रम निर्माण केला. काही लोक म्हणतात की रावण हा असा एकच व्यक्ती होता जो 6 शास्त्राने आणि 4 वेद देखील जाणत होते. म्हणून त्याला 10 मस्तके होत्या. म्हणूनच त्याला दशनान दंतकथी असेही म्हटले जाते. पण हिंदू मान्यतेनुसार रावणाची 10 डोकी हे वाईटाचे प्रतीक मानले गेले आहेत. या 10 डोक्यांचे वेगवेगळे अर्थ आहेत. रावणाला 10 डोकी नसून त्याला 10 चेहरे होते असे म्हटले जाते. त्याला चेहऱ्यांना काम, क्रोध, लोभ, मोह, द्वेष, घृणा, पक्षपात, अहंकार, व्यभिचार आणि धोका अशी नावे देण्यात आली आहेत आणि हे सर्व रावणात होते म्हणून त्याला असे नाव पडले आहे. हे सर्व रावणाच्या डोक्यांचे अर्थ आहेत. काही धर्मग्रंथामध्ये असेही म्हटले आहे की रावण 9 मण्यांच्या माळा घालत असे. तो या हारांना आपले मस्तक दाखवत असे आणि 10 मस्तके असल्याचा भ्रम निर्माण करायचा. रावण मायावी असल्याने त्याला हे करणे खूप सोपे होते. रावणाची 10 डोकी वाईटाचे प्रतीक. दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याची परंपरा आहे. कारण या दिवशी चांगल्यांचा वाईटवर विजय साजरा केला जातो. रावणाची 10 डोकी 10 वाईट गोष्टींचे प्रतीक आहेत ज्यापासूनच प्रत्येक व्यक्तीने दूर राहावे. रावण हे अहंकार, अनैतिकता, सत्ता आणि अधिकाराचा दुरुपयोग यांचे प्रतीक आहे. एवढेच नाही तर रावण हे देवापासून दूर जाण्याचे प्रतीक आहे. धार्मिक मान्यतेनुसार रावणाची 10 डोकी 10 वेगवेगळ्या वाईट गोष्टींचे प्रतीक आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला रावणाबद्दलची माहिती आणि दसऱ्याबद्दलची ही संपूर्ण माहिती? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.